अतिशय बारकाईने ऐकलेला आहे। तो गेल्याच वर्षी ऐकला, ह्याच वर्षी ऐकला असं नाही। ही चळवळ आमची 70 वर्षापासूनची आहे। 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली, तेव्हापासूनची चळवळ आहे। तुम्हाला माझ्या प्रवचनात मी याच्यापूर्वी सांगितलं, इथेच सिद्धार्थ गौतमांनी ध्यान साधना करत असताना पहिल्या 7 दिवसामध्ये काय केलं त्यांनी माहित आहे तुम्हाला? पहिल्या 7 दिवसामध्ये त्यांच्या मनामध्ये असणारा रागाग्नी, लोभाग्नी, द्वेषाग्नी, मार आणि विकार, म्हणजे या सगळ्या गोष्टीला दैवीवाद आणि अंधश्रद्धा म्हणतात। हे दैवीवाद आणि अंधश्रद्धा जे 6 वर्ष श्रामणांनी, संतांनी, महंतांनी जे त्यांच्या डोक्यामध्ये घातलेली होती, अंधश्रद्धा आणि दैवीवाद तपश्चर्येमधून, ते केवळ काढून टाकण्यासाठी त्यांना 7 दिवस लागले मित्र। आणि 7 दिवसात तथागत सिद्धार्थ गौतम हे वैचारिक शुद्ध झालेले आहेत। आम्हाला किती वर्ष लागायला वैचारिक शुद्ध व्हायला? त्यांना 7 दिवस लागलं। किती वर्ष लागायला आम्हाला? 70 वर्ष आहे चालू, 70वे वर्ष चालू आहे। 70 वर्षात आपण सगळे वैचारिक शुद्ध झालो नाहीत। बौद्ध धम्माच्या ज्ञान संपादन करण्याच्या काही पायऱ्या आहेत मित्रहो। तुम्ही साध्या उपासिका आहेत, बौद्ध धम्माच्या उपासिका तुम्ही काही तत्वज्ञान शिकलं तेव्हा होता। उपासिका झाल्यानंतर बौद्ध धम्माच्या उपासिका शिबिरात बसल्या पाहिजे, त्यानंतर त्या बौद्ध धम्माच्या अनुयायी होतात, त्यानंतर श्रामनेरी एक स्टेप आहे, त्यानंतर 10 दिवसाची श्रामनेरी, त्यानंतर 10 वर्ष श्रामनेरी म्हणून जीवन व्यतीत करावं लागते, आणि 10 वर्षांनंतर त्यांची उपसंपदा झाल्यानंतर भिक्खू होतात, अंगावर चिवर घेऊन कायमचा। आणि भिक्खूच्या नंतर थेरो, महाथेरो, भदंत, ह्या पायऱ्या आहेत। मी तुम्हा सगळ्यांना अंगावर चिवर घ्या म्हणत नाही आणि सगळ्या श्रामनेरी व्हा म्हणत नाहीत। 10 दिवसाच्या श्रामनेरी झाल्यानंतर आपण आपला संसार अतिशय सुंदर असा करा, परंतु धम्माची आचारसंहिता खऱ्या अर्थानं आपण पालन कधी करणार आहोत? कितीही प्रवचन ऐकलेत, कितीही भंतेचं प्रवचन ऐकलं, कितीही वेळा ग्रंथातले पंचशील त्रिशरण पाठ केलं, 100 वेळा जय भीम म्हटलं, पांढरे शुभ्र वस्त्र, पांढऱ्या शुभ्र साड्या घातल्या, म्हणजे ते बौद्ध धर्माचे उपासक अनुयायी नाहीत। मी नेहमी सांगतो, हजारो माणसं माझ्या पुढे असले त्यातले 5% बौद्ध धर्माचे उपासक किंवा अनुयायी आहेत। तुम्ही मात्र बौद्ध धर्माचे उपासक होण्याच्या मार्गावर आरूढ झालेले आहात।